जेव्हापासून जगन्नाथजींनी सावध राहायला सांगितलंय ना, तेव्हापासून मनाला हुरहुर लागून राहिली आहे. तुळशी आई, तू ह्यांच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. सावली, तुझ्या सौभाग्यावर संकट येणार आलं, अगदी चोर पावलांनी. आता तो जसा दिवा वाचवलास ना, तसा तुला तुझा संसार वाचवायचा आहे पोरी. पोरी, तुझ्या हातनं काहीतरी वाढ. तुझ्या हातात लक्ष्मी आहे. खूप भरभराट होईल तुझी. आई, मी 2 मिनिटात आले. थांबा तुम्ही इथेच. पोरी, तुझ्या भक्तीत खूप ताकद होती म्हणून आजपर्यंत ते वादळ घराबाहेर थांबलं होतं. पण आज ह्या घराच्या भिंती पोकळ झाल्यात. त्यांनीच वादळाला मोकळी वाट करून दिलीये. आता ते वादळ तुझ्या घरात 4 भिंतीत खेळायला लागलंय. तुलाच तुझ्या सौभाग्याचं संरक्षण करायला लागणार आहे. सरस्वतीला पण वेळेनुसार दुर्गा व्हावं लागलं, तसंच तुला तुझ्या संसारात दुर्गा व्हायला लागेल. दसऱ्याच्या दिवसापर्यंत तुझ्या समोर अरिष्ट येईल. सावध राहा. देवी आईचा उदो 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 उदो. आई, तुम्ही थांबा इथेच. तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. सारंग सर, ऐकलं मी सगळं सावली. सगळं मी सारंग सर, मला सारखे संकेत मिळत आहेत म्हणून मला तुमची खूप काळजी वाटते. नको काळजी करू सावली. माझ्यावर कुठलंही संकट नाही येऊ शकत. हा, तू आहेस ना माझ्यासोबत. हो, मी आहे तुमच्या सोबत, पण यावेळी मला सतत तुमच्या सोबतच राहावं लागणार आहे. आणि तुम्ही एवढ्या लवकर कुठे निघालात? फॅक्टरीवर चाललं. बरं थांबा, मी येते. अरे थांब. अगं फॅक्टरीवर मी तुला नाही घेऊन जाऊ शकत सावली. तिथे अगं तिथे मशिनरीज असतात, खूप काम चालू असतं, रिस्की आहे ते. मी नाही घेऊन जाऊ शकत तुला. हो, पण मला तुमच्या सोबत यावं लागेल. मी तुमच्या सोबतच राहणार. मी येते. अरे सावली, असं लहान मुलासारखं हट्ट नको करू प्लीज. करणार मी. सावली, मी खरंच फॅक्टरीवर नाही नेऊ शकत तुला. सारंग सर, पण मला यावं लागेल ना तुमच्या सोबत. नाही ऐकणार माझं? नाही. बघा, माझं खरंच नाही ऐकणार तू. मग मी पण नाही जात. रडू नको रडू सावली. अगं नाही जात म्हणजे आज कामाला सुट्टी. फोन करून सांगतो मी त्यांना मी नाही येत. जे काय असेल तर मी फोनवर अपडेट घेईन. आपण जाऊ बाहेर कुठेतरी फिरायला. काय? किती काळजी करते सावली. तारा, सोहमचा फोन वगैरे आला? हो, आला होता ना. तो म्हणत होता की त्या शिवानीच्या लंडनच्या मॅन्शनमध्ये राहायला गेलाय आणि तिचं खूप मोठं घर आहे, पॅलेस सारखं. वाव, बघ ना, सोहम तिच्या मॅन्शनमध्ये राहतोय आणि इकडे मात्र मॉम तिला घरात येऊ देत नाही. बहिणी, माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच ओळखता ना मॉमना. त्या इतक्या इझिली असं कोणालाही घरात एंट्री नाही देणार. हो, पण ती कोणी साधी सुधी मुलगी नाहीये, रॅन्डम अशी कोणीतरी. ती मोठ्या कंपनीची मालकीण आहे. वेल एज्युकेटेड, वेल बिहेव्ड, वेल मॅनर्ड मुलगी आहे. हो, पण यात आपण काहीच नाही करू शकत ना. पण काहीतरी केलंच पाहिजे ना तारा. नाहीतर तो विचार कर, मेहंदळे फॅमिलीबद्दल किती रॉंग मेसेज जाईल लोकांपर्यंत.
आणि आता सोहमने नुकतंच तिच्यासोबत काम सुरू केलंय. सोहम तिच्या मॅन्शनमध्ये राहतोय, त्याला तिचा फायदा होतोय. म्हणजे बघ, ॲक्च्युली सोहमचं स्वप्न पूर्ण होतंय. पण आता जे काही चाललंय या सिच्युएशनमुळे जर का ती सोहमबद्दल नेगेटिव्ह झाली तर ह्या सगळ्याचा त्रास सोहमला होईल. आणि एका अर्थी बघितलं तर ही सोहमसाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यावर त्याचं करिअर घडेल. पण जर का आता ती घरात नाही आली तर सोहमच्या हातात आलेली अपॉर्च्युनिटी जाऊ शकते. पॉइंट तर आहे वहिनी, मग काय करायचं? नाही, काहीतरी करून तिला आपल्या घरात आणलं पाहिजे तारा. कारण ती या घरात आली तर आपला फायदाच आहे. कसं वहिनी? कारण ती हे जे सगळं काही करते ना, यामागे तिचा वेगळाच हेतू आहे. तिचा काय येतोय? आहे मला जरासा अंदाज, पण खात्री नाही आहे. कन्फर्म झाल्यावर तुला नक्की सांगेन. पण तारा, जर का ती या घरात आली तर आपलं स्वप्न पूर्ण होईल. इतक्या दिवसात जे आपल्याला जमलं नाही ना, ते ती आपल्यासाठी करेल. जाऊ द्या जाऊ द्या. हो काय, चला पुढे जाऊ द्या. चला पुढं काय? हा, चला पुढं काय? पकडा मला. पकडा? अहो काटके हे काय? अहो तुम्हाला चला पुढे म्हणतोय आणि तुम्ही पकडा म्हणताय. अरे बाबा, तू असं काय केलं की तुला पकडू मी? शोधून शोधून दमलो आहे देवाला. अरे देव का मग तुला पोलीस स्टेशन मध्ये भेटणार आहे का? काय गोष्टी करतो. मस्त मस्त. देव चौकीत सापडला नाही ना, पण चौकीतले मला बोलले इथेच कुठेतरी सापडेल. अरे तू आमच्या देवा सरांबद्दल बोलतोय? अरे असं सांग ना मित्रा. मग अरे ते काय तिकडे? करता काय को रे, देवा है ना, अपनी पहुंच बहुत ऊपर है. पाताळात जरी लपला असेल ना तरी शोधून काढू त्याला आपण. फिकर नॉट. when देवा is here he will take care. don't fear. समझा? मैं चल बाद में बात करता हूँ. आराम से आराम. तुझा चेहरा असा आमलेल्या ब्रेड सारखा का झालाय? आमलेला ब्रेड असा असतो. मला काय माहित. आरशात बघ म्हणजे कळेल तुला. देवादा चेष्टा कर, मस्करी कर, 4 शिव्या घाल, पण मला मदत कर. अरे बोल ना, काय काम आहे? आईने राजकुमार दादांना घराबाहेर काढलंय. त्यांनी घपला केलंय, त्याला घरातून बेदखल केलंय. मग बरोबरच आहे की. मला एवढं काही सिरियस वाटत नाही. तुला कसं सांग? खरं खरं सांग. मग मगापासून काय खोटं सांगतो काय? अरे पण हे पण सांग ना की त्याने बँकेतून 8 लाख रुपये चोरले, ते पण सारंगची खोटी सही करून.